तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण आलो आहोत नवीन ठिकाणी, ते म्हणजे वेंगुर्ला सिटीमध्ये. आता आम्ही वेंगुर्ला सिटीमध्ये आहे. तर मंडळी दाखवू तुम्हाला वेंगुर्ला सिटी कशी आहे. बाजारपेठ आहे, इकडे बीच आहे, वेंगुर्ला बंदर इकडे जाम फेमस आहे. मार्केट पण बघूया मार्केटमध्ये आता काय काय भेटतं. आता आपण आलो आहोत एक वेगळ्या ठिकाणी. ज्यूस सेंटर आहे इकडे, पाहू शकता तुम्ही. हे फेमस ज्यूस सेंटर आहे माझ्या मागे. जाऊया तिकडे, बघूया काय भेटतं. मंडळी इकडचे इंटिरियर तुम्ही पाहू शकता, फारच युनिक आहे. यांची स्पेशालिटी आहे फालुदास, मिल्कशेक्स, ज्युसेस व आईस्क्रीम्स. तुम्ही कधी इथे भेट दिली आहे का? आला असेल तर नक्की सांगा. बाहेर भरपूर ऊन असल्यामुळे बारकीसाठी आम्ही आईस्क्रीम मागवलं होतं व इथलं फेमस फ्रेश लॅम सोडा पिऊन आम्ही रिफ्रेश झालो. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, हे आहे वेंगुर्ला बाजारपेठेतलं सुप्रसिद्ध मारुती मंदिर. आम्ही मारुती मंदिराला भेट दिली व दुपार झाल्यामुळे अर्धी दुकानं बंद होती, त्यामुळे आम्ही विचार केला की आता पुढे जाऊ थेट बंदरावर. तर मंडळी थोडं मार्केट फिरून झालंय, संध्याकाळी परत तुम्हाला दाखवू काय काय खरेदी करूया, बघूया मार्केटमध्ये. आता आपण चाललोय मंडळी बंदरावरती, बघूया बंदरावरतीचा सफर व तुम्हाला बंदर दाखवूया. वेंगुर्ला बंदर फेमस, वेंगुर्ला बंदर कसं आहे. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, आपण पोचलो आहेत फायनली वेंगुर्ला बंदरवरती. परिसर पाहू शकता वेंगुर्ला बंदरचा. इकडे मासेमारांचे बोट वगैरे लागतात, जेटी आहे तिथे. पाहू शकता काय गर्दी कमी आहे आज. बघूया तुम्हाला दाखवतो. पाहू शकता तुम्ही वेंगुर्ला बंदरचं दृश्य. वरती लाईट हाऊसला जायला जागा आहे, बघूया तिकडे जायला भेटलं तर जाऊ आपण. आणि हा हत्ती शोसाठी लावलेला. मंडळी पाहू शकता तुम्ही, माझ्या मागे आहे तो वेंगुर्ल्याचा समुद्र. वेंगुर्ला बंदरला लागूनच असलेला हा अथांग समुद्र तुम्ही पाहू शकता. भरपूर प्रमाणात मासेमारी वगैरे होते इथे. बरं मंडळी, संध्याकाळच्या वेळेला जर इकडे आलात तर तुम्हाला फ्रेश मासेही भेटतील व रात्रीच्या वेळी तर वेंगुर्ला बंदर बघण्यासारखंच असतं. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, वेंगुर्ला बंदरवर ठेवलेले आहे 4 तोफ आहेत पुरातन काळातल्या. जतन पण चांगलं करत आहेत. मंडळी आता दुपारचे 1:30 वाजलेत, भूक लागली, जेवणाचा टाईम झाला आहे. तर बघूया कुठेतरी चांगलं रेस्टॉरंट बघू. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ब्युटिफुल असा सीन आहे. दृश्य बघू शकता तुम्ही, किती सुंदर दृश्य आहे. आणि आता आम्ही एक इकडं लोकेशनवरती येऊन थांबलो आहे. बघूया इकडे जेवूया काहीतरी. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे ते ब्युटिफुल गझाली रेस्टॉरंट. फेमस आहे ते भरपूर. बघूया आता गझाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन बघूया तिकडे जेवण कसं आहे, काय कसं आहे ते. भेटू आतमध्ये जाऊन. तर मंडळी स्वागत आहे तुमचं हॉटेल गझालीमध्ये. आता आम्ही आलो हॉटेल गझालीला. इंटेरियर तुम्ही पाहू शकता, AC नॉन AC दोन्ही प्रकारची सिटिंग आहे तिथे. सुंदर असे इंटेरियर आहे. आणि लोकेशन तर तुम्ही पाहू शकता, लोकेशनबद्दल तर काही प्रश्नच नाही.
तर मंडळी जेवणाची टेस्ट तर इकडे अप्रतिम होती. जेवण झाल्यानंतर आता पुढे निघालो आहोत मार्केटच्या दिशेने. पुढे भेटू आता मंडळी. पाहू शकता ही आहे वेंगुर्ला बाजारपेठ. वेंगुर्ला मंडई स्थायिक मंडळ जिथे आपले छोटे छोटे स्टॉल लावून विक्री करत आहेत. पाहूया आपल्यालाही काहीतरी घेऊन जायचं आहे मुंबईला जाताना. भेट द्यायला कोणालाही. पाहूया इथे काय काय भेटतं ते. इकडे आपल्याला आगळ आहे, पाहू शकता. मसाले आहेत, लसूण आहे, काजू आहे, सोला आहेत, गावठी अंडी आहेत बघा, सुपारी आहे, सोला आहेत, केळी आहेत, सुरय तांदूळ जे पेजेसाठी चांगले असतात व पोहे आहेत. पाहूया कसे मावशी आहे. 300 रुपये किलो आगळ. आणि आगळ 60 रुपये बॉटल आहे ही अर्धा लिटरची. आणि कोकम 300 रुपये किलो. पाहू शकता भरपूर गोष्टी आहेत इकडे घेण्यासाठी. चंदनाची लाकडं आहेत, नारळ आहेत, भरपूर काय काय आहे घेण्यासारखं. आम्ही घेतलंय. दादा प्रसाद देत आहेत. पुढे बघू शकता. आणि हे मारुतीरायाचं मंदिर. इथे मारुतीला पाया पडून पुढे जाऊया. पानाची दुकानं आहेत इथे, पान, चुना. पाहूया आता पुढे अजून बाजारपेठेत काय काय आहे ते. बांगड्या वगैरे ही सर्व दुकानं आहेत इकडे, पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही आता इथे आलो ते. तर मंडळी बघूया पुढे अजून काय काय आहे ते. लसूण आहे, कांदा आहे, बटाटा आहे, फुलांची दुकानं आहेत, हे हाराचं दुकान आहे, सुट्टी फुलंही आहे त्यांच्याकडे. आणि तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं फळांचं दुकान आहे इकडे. आणि गणपतीला लागणारी 5-5 फळं अशी वाट्याने काढून ठेवलेली आहेत. पुढे पाहू शकता तुम्ही या मावशींकडे केळी आहेत. पुढे या गल्लीत पाहू शकता इकडे ही डेअरी आहे. आणि हे भाजीचं दुकान. आणि इकडे हे सर्व पूजेचं साहित्य, गणपतीचं सगळं साहित्य भेटतं इकडे. पाहू शकता भाज्या किती फ्रेश आहेत. पुढे बघूया काय भेटतं ते मार्केटमध्ये. आणि ही वाढवण झाडू, आम्ही वाढवण म्हणतो याला. 150 रुपयाची किंमत आहे याची. पुढे पाहू शकता इकडे आलं आहे, लसूण आहे, कडधान्य आहेत. पुढे बघूया अजून मार्केटमध्ये काय काय भेटतं ते. कोकम, आगळ वगैरे सगळं घेऊन झाला. पण आता लाडू, कोकण म्हटलं की खडकाडे लाडू, शेवाचे लाडू, हे सगळे लाडू घ्यायचे असतील तर वन अँड ओनली चंदू मिठाईवाला. पाहूया त्यांच्याकडे काय काय लाडूचे ऑप्शन आहेत, काय काय प्रकार आहेत मिठाईचे. पाहू शकता तुम्ही पूर्ण दुकानात वेगळी व्हरायटी आहे. फरसाण आहे, बटर आहे, खाजा आहे, भाकरवडी आहेत, बुंदी आहे, मिठाईत पण वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे. लाडू विचारूया. शेवाचे लाडू कसे पॅकेट? 50. आणि खडखडे लाडू? 50. शेंगदाण्याचे? पाहू शकता मंडळी रेट इकडे 50 रुपये. काहीही घ्या, कसलेही लाडू घ्या म्हणजे 50 रुपये. बघूया. चला तर मंडळी झाले आपली शॉपिंग. मुंबईला घेऊन जाण्यासाठी पाहू शकता तुम्ही, ऑफिसमध्ये देण्यासाठी वगैरे, घरी खायला चंदू मिठाईवाल्याकडेच यावे. मंडळी हा व्हिडिओ इकडेच संपवूया. भेटूया एक नव्या ठिकाणी आणि नव्या ॲडव्हेंचरमध्ये. आता सुट्टी तर संपली, बघूया आता पुढच्या वर्षी गणपतीला. उद्या पाहूया परतीचा प्रवास. चुकीची दुरुस्ती, परतीचा प्रवास पाहूया उद्या. आता तुम्हाला दाखवलं वेंगुर्ला बंदर दाखवलं, वेंगुर्ला मार्केट दाखवलं, मिठाईवाला दाखवला आणि ज्यूसवालाही दाखवला तुम्हाला. पाहूया
मंडई वगैरे सगळं बघून झालं आहे. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत गुड बाय. चला येऊया पुढच्या वर्षी भेटाया आता.